तर प्रेक्षकांना देखील संधी आहे ऐवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस. आणि जर प्रवीण नाईकने कॅच पकडली ऐवा जेलसाठी 1000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइस असेल. डोक्याला हात लावून होणार नाहीये, कॅच पकडावे लागेल. आणि मेगा फायनलचा पहिला चेंडू फुल्लर लेनचा, परंतु चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला होता. अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळला होता, त्यावर टॅप केला गेलाय एका धावेने. इथे मात्र अकाउंट ओपन श्रीगणेशा झालाय उंबरली संघाचा. सचिन भोईर आणि फलंदाज आपण पाहू शकाल श्याम भोईर. आज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय श्याम भोईर फ्रंटफुटला येत आहेत. कारण जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतात मागे येतात, परंतु यावेळेस फ्रंटफुट पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू फेकून दिलाय, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. चेंडू डेस्टिनेशन पर्यंत 4 धावा देऊन जाईल. येतोय हा चौकार. टायटलशिप चॅम्पियनशिप कोण पटकावेल ही सांगून देणार ही मॅच दोन संघांमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला देवीचा पाडा संघ क्षेत्ररक्षण करतो आणि त्यांच्या विरुद्ध फलंदाजी करत असणारा उंबारली संघ. यावेळी चांगला टप्पा होता, जितू होते तिथे इन ऍक्शन मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये थोडस चेंडू पुढे पडलाय. तर नितीन म्हात्रे कुंभानगड पाडा यांच्याकडून जर सचिन भोईरने 3 षटकार मारले तर 1000 रुपये डबल कॅश प्राइस पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्करच्या माध्यमाने इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय. एका धावेने स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं दोन संघांमधून आतापर्यंत. वेगवान गतीचा चेंडू होता. लाऊड कॉर्ड बिहाइंडची अपील इथे मात्र केली जातीये. नक्कीच येस, इट इज वाईडच्या स्वरूपाने पंच आम्हाला सांगतात इट इज वाईड. येस, रिव्ह्यू कशासाठी असेल? बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे, वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. आयोजकांनी आधीच सूचना केलेली आहे. बीमर आणि रनआउट साठी खेळाडूंना रिव्ह्यू असेल. पंचांना जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा पंच कुठल्याही क्षणाला रिव्ह्यू घेऊ शकता. लाऊड अपील पाहायला मिळाली. वेगवान गतीचा चेंडू हाताळला होता आशिष म्हात्रेने. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी आशिषच्या माध्यमाने पाहायला मिळाली. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक देखील झळकावला. वेगवान गतीचा चेंडू वेगाने इम्प्रेस केलाय, वेगाने बीट केलाय फलंदाज श्याम भोईरला. नक्कीच थोडीशी नाराज आहे जरूर, परंतु ते आता डोक्यामधून काढून द्यावं लागेल, कारण का फायनलचा सामना आहे. त्याचं प्रेशर कुठेतरी तुमचं लक्ष. यस, धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. स्टान्स चेंज केला, त्यानंतर चेंडूला फेकून दिले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा दुसरीचा धाव वेगानेच चुकीची फेकी पाहायला मिळते. चेंडू ऑन द स्टंप फेकी येणं गरजेचं होती. कदाचित ऑन द स्टंप फेकी आली असती तर कदाचित धोक्याची घंटा वाजू शकली असती दुसऱ्या धावेसाठी, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 10. तर थोडंसं स्पीडअप करायचंय आता. मात्र जर विचार केला गेला तर अंधाराला आपल्याला सामोरं जावं लागेल. 5:45च्या सुमार आपल्याला टायमिंग पाहायला मिळतोय. 6च्या नंतर संपूर्ण मैदानावर अंधाराचं साम्राज्य आपल्याला पसरताना पाहायला मिळतोय. त्यामुळं थोडंसं स्पीडअप करायचं आहे. देवीचा पाडा संघ आपण जेवढं स्पीडअप कराल तेवढ्या जास्त प्रमाणात उजेडामध्ये आपल्याला फलंदाजी करायला मिळेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. हॅलो हॅलो,
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मधुकर येत आहेत. इथे स्क्वेअर कटचा फटका मारायचं होतं. गॅप मधून चेंडू तीन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका. यावेळी समोरच्या दिशेला बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह आहे. कर्णधार आहे, चुकी करतायत. झेल पर्यंत पोहोचले होते, शेवटच्या क्षणाला चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये. ज्याप्रमाणे ओळा साबण हातातून निष्ठावा त्याच प्रकारचा चेंडू हातामध्ये बाउन्स झाला, त्यानंतर जमिनीवर आदळलाय. नक्कीच इथे जीवदान म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 16 या आकड्यावर. यावेळेस स्क्वेअर कट केलाय डीप मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. फलकात मात्र फ्लाय झाला 20 या आकड्यावर. धावसंख्या कुटावी लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी होती, ज्या प्रकारची आजच्या दिवसामध्ये कामगिरी झाली आहे देवीचा पाडसा, इथे मात्र रिव्हर्सच्या माध्यमाने चेंडूला उडवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स होतो. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. संघाने चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, फक्त आणि फक्त ड्राईव्ह केला चेंडू. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एका धावेने ते मात्र स्ट्राईक रोटेट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळते 25. चांगली फलंदाजी होती. सलामीचे फलंदाज सचिन भोईर असतील, श्याम भोईर असतील, दोघांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावसंख्येला देखील प्राधान्य दिलं जातंय. एव्हरी ग्लिटर इज नॉट गोल्ड म्हटलं जातं ना. प्रत्येक चमकणारी वस्तू ही सोनं नसते, आणि त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणं पॉसिबल नाहीये. त्यासाठी दुहेरी आणि एकेरी धावसंख्येला देखील महत्त्व देणं गरजेचं असतं. ज्या प्रकारे मुंबईची लाईफलाईन लोकन आहे, त्याचप्रमाणे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा सामना इथे मात्र संपन्न होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते 25 या आकड्यावर. तर उद्या जर महासंग्रामाचा विचार जर केला गेला तर चिकनगर प्रीमियर लीगच्या माध्यमाने आपल्याला संघ पाहायला मिळतील. MB फॅशन त्यांच्या विपक्षात प्रवीण भोईर 11, तसेच दुसरा मयंक 11, शिवांश 11, नायशा 11, चॅलेंज 11 आणि SR 11 अशा प्रकारचे आपल्याला मॅचेस पाहायला मिळते. MB पॅशनचे आपल्याला कर्णधार MB पॅशन प्रवीण भोईर यांचा संघ, तसेच मयंक 11, निलेश भोईर यांचा संघ, शिवांश 11, शुभम केन यांचा संघ, नायशा 11, कृष्णा सोलोनी यांचा संघ आणि चॅलेंज 11 अरुण भोईर यांचा संघ आणि SR 11 आकाश भोईर यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. महासंग्राम चिकनगर संघाचा या ग्राउंडवर आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. इथे समोरच्या दिशेला बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह आहे. लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. इथे मात्र उंबाली संघाच्या माध्यमाने होत असताना पाहायला मिळेल. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला सचिन भोईरने. 30 फलंदाजी इथे मात्र होत असताना फायनलच्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये स्टान्स चेंज केला होता. ऑन साइडला ऑफ साइडचा चेंडू खेचायचा होता, त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये.
आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. नक्कीच 3 षटकारांसाठी कुंभारखंड पाड्याचे उद्योजक नितीन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाची कॅश प्राइज देखील लावण्यात आलाय. पुन्हा एकदा यावेळी चेंडू पर्यंत पोहोचता येत नाही. अवे फ्रॉम द बॉडी बचावात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी देखील देवीचा पाडा संघातील गोलंदाजाचा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. खूप चांगल्या प्रकारचं बक्षिसांचं पारितोषिक आजच्या दिवसामध्ये मॅन फ्रॉम कुंभारपाडा उद्योजक नितीन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला कॅश प्राइज पाहायला मिळालाय. परंतु संधीचं सोनं कोणत्याही संघाला करून घेता आलं नाहीये. इथे मात्र काय होतोय, सचिन भोईर थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी हाताळतो हेमंत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडू लगातारचे डॉटच्या माध्यमाने चांगले कमबॅक करतोय. यावेळेस क्रॉस द बॅट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्यावर येत असताना आता मात्र स्ट्राईक श्याम भोईरने घेतली आहे की ज्या प्रकारचे डॉट चेंडू वारंवार फेस करत होता त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं होतं आणि ती स्ट्राईक रोटेट होण्यासाठी नक्कीच वेळ जरूर घेतला सचिन भोईरने. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी श्याम भोईर येत आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू महत्वाचा असेल. उंबारली संघाची धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे तिसऱ्या षटकाच्या अखेरीस. यावेळेस कॉट बिहाइंडची अपील इथपर्यंत आवाज आला आणि यस पहिला मोठा हादरा लागला उंबारली संघाचा कर्णधार श्याम भोईर बॅक टू द टिक आउट. मात्र तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी साकारली हेमंतने. वारंवार अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्करच्या माध्यमाने बॅटच्या रडालपासून चेंडू बाहेर ठेवले. त्यानंतर सातत्याने यश आला त्या गोलंदाजाला. हेमंतने मात्र विचार जर केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक महत्वाचा गडीबाद कर्णधार श्याम भोईरला मात्र माघारी पाठवलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवर नवनाथ येत आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 30 या आकड्यावर. सरासरीचा विचार केला गेला 10.00च्या गतीने या धावसंख्या 3 षटकामध्ये कुठल्या गेल्यात. चौथं षटक दोन्ही संघासाठी महत्वाचा असेल. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले तर फ्रंटफुटला पाहायला मिळेल उंबारली संघ आणि एखादा विकेट 2 डॉट चेंडू जर आले तर मी तर म्हणेन कमबॅक केलंय म्हणावं लागेल पूर्णपणे देवीचा पाडा संघाने. परंतु या जर आणि तरला महत्व नाहीये. काय घडेल हे पाहणं गरजेचं असेल. बॅकफुटला गेले पंच केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले त्या फटक्यासाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना सुरेख फेकी देखील पाहायला परंतु अवधी होता 2 धावेचा. चित्त्याच्या चपळाईनं क्षणभरातच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. सलामीचे फलंदाज सचिन भोईर. तर प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळते विनोद दादा केने आणि सन्माननीय नगरसेविका स्वप्नाली केले यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होते ते मान्यवर अखेर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत. त्यांचे हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने स्वागत स्वागत स्वागत. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस कॅल्क्युलेशन बिघडलंय. चेंडूवर येणं गरजेचं होतं. मिस कॅल्क्युलेशन आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा हा चौकार.
पद्धतीने धावसंख्या मात्र आता पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 36 ज्या फटक्यांची गरज होती तो फटका इथे मात्र आलाय. सचिनच्या बॅट मधून धावसंख्या स्थिरावली होती. त्यानंतर वेग मिळाला या चौकाराने. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना इथे मात्र सचिनला माघारी जावं लागेल. धावचीच्या स्वरूपाने सट फलंदाज सचिन भोईर तंबूच्या आश्रयाला. इथे बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू जमिनीला चाटत पुसत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र फ्लाय झाली आहे 40 या आकड्यावर. चांगलं फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत धावसंख्या 40 पाहायला मिळते. एक चांगलं सन्मानजनक स्कोर पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावर. रवीच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना खूप चांगल्या प्रकारचा शेवटचा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या फलकावर 40, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू. हॅलो हॅलो. चोवीस चेंडू आणि 41ची गरज. तिंगडी. यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आपण घे. विनंती असेल मान्यवरांना यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आपण पार पाडणार आहोत. हरीश केंद्यांना विनंती असेल आपल्या हस्ते इथं मतलब या विक्रमामा आपण देखील यायचं आहे. आपल्या हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान आपण घ्यायचा आहे.
महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो फायनल डे मध्ये का होईना पण त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला लाभली. स्वप्नलिताई यांचा शुभ सन्मान आमचे मुख्य आयोजक हरीश किने विक्रम भोईर यांच्या वतीने मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन तसेच सन्माननीय विनोदजी केने तर मेगा फायनलचा पहिला चेंडू आशिष साठी चेंडू होता. इथे मात्र काय घडतोय आधीच धावा कमी. दुष्काळात 13वा महिना पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू हाताळलाय त्यानंतर यष्टी रक्षक बीट झाले. शॉर्ट थर्ड चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला उडवलाय गॅप मधून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. एक्केचाळीस धाव संख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपाने 5 धावा त्यानंतर चौकार म्हणजे पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या लागल्यात 9. यावेळेस लाईन हॅलो हॅलो निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चौकारानंतर इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे उंबारली संघ करतोय. खोळात टाकला होता चेंडू ब्रह्मास्त्र वापरलं होतं डायरेक्ट हिट आणि गोल्डन विकेट कॅरी केली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली होती आशिष म्हात्रेला मात्र रनआउटच्या स्वरूपाने मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजक डीजे मंगेश कुठे असेल आपण यायचं आहे. थोडीशी तांत्रिक अडचण आपल्याला पाहायला मिळतीये. तर शुभ सन्मान आमचा मुख्य मान्यवरांचा पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावर. आडवा बॅटने इथे मात्र फेकून दिले चेंडूला. चेंडू चालला शेवटच्या क्षणाला. यूज अँड मॅक्झिमम कर्णधार पारी इथे मात्र पेश करत असताना राजू म्हात्रेच्या
पहिल्या षटकामध्ये आपल्याला खूप साऱ्या धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सचिन थोडासा महागडा ठरत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खूप चांगले. इथे मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतो. खोलात टाकला होता चेंडू. पायाच्या माध्यमाने फुटबॉलच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 2 धावा इथे मात्र सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्ण मॅचची हवा काढून टाकली आहे. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकानंतर 20. तर नगरसेवक चषक सापाडेच्या माध्यमाने फोर्ट प्लसच्या माध्यमाने आपल्याला लाईव्ह लोडचा कार्यक्रम आपण कव्हर करणार आहोत. कॅमेरामॅन प्लीज झूम इन. उंबरडे ब संघासाठी एक ऍडजस्टमेंट असणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण लाईव्ह लोडचा कार्यक्रम करणार आहोत. 2-2 संघाच्या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. मान्यवरांना विनंती असेल. येस, आपण काढून दाखवायचे आहेत. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल सापर्डे चषक नगरसेवक चषकामध्ये मानपाडा त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ पाहायला मिळेल. पहिली मॅच असेल, लक्ष असू द्या. अडवली आणि मानपाडा ही लढत सापड चषकामध्ये. त्यानंतर 2 चिठ्ठ्या मान्यवरांनी उचलल्या गेलेत. उंबरडे ब साठी ना, उंबरडे ब साठी एक ऍडजस्टमेंट आहे. पहिला सामना उचलला गेलाय. मानपाडा विपक्ष अडवली. चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्यावर येत असताना एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. जितू पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल नितीन म्हात्रे यांच्याकडून. उंबरडे ब साठी ऍडजस्टमेंट आहे. एक चिठ्ठी उचलायची आहे. हा सामना आपल्याला उंबरडे ब यांच्या विरोधात पाहायला मिळेल. देवीचा पाडा जो संघ मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना खेळतो त्यांच्या विपक्षात उंबरडे ब असेल ना. उंबरडे ब विपक्ष देवीचा पाडा सापर्डे चषकामध्ये. मान्यवरांच्या हस्ते पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. संदप त्यांच्या संदप आणि वाडेकर असा सामना पाहायला मिळेल. पुढील सामना असेल हेडुटने आणि त्यांच्या विपक्षात संघ असेल उंबरडे ए. नगरसेविका अपर्णा संतोष भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आयोजक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच उद्योजक रुपेश भोईर यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी आशीर्वाद देण्यासाठी त्यांची देखील मोलाचा सहकार्य आपल्याला पाहायला.
24 धावा पाहायला मिळत आहेत. यस, शेवटचा चेंडू आहे. थोडीशी तांत्रिक अडचण आहे, थोडस सांभाळून घ्या. यस, धावसंख्या पाहायला मिळतात 24. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सपर चेंडू. 1 बाउस 2 बाउस सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. तर नगरसेवक चषक सापडच्या माध्यमाने 40+ माध्यमाने सोमवार या दिनांक 16/2/2026 एक दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मानपाडा पहिली लढत पाहायला मिळेल आपल्याला या स्पर्धेमध्ये. मानपाडा त्यांच्या विपक्ष अडवली, त्यानंतर उंबर्डे त्यांच्या विरुद्ध पाहायला मिळेल देवीचा पाडा. उंबर्डे बी आहे ना. दुसरा सामना उंबर्डे बी त्यांच्या विपक्षात देवीचा पाडा. तसेच तिसरा सामना संदप विपक्षात वाडेघर आणि चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल हेडुटने विपक्ष उंबर्डे ए. एक दिवसीय स्पर्धा असेल सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी या दिवशी. बारा चेंडू आणि 13ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना. पाहुण्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामध्ये देवीचा पाडा संघ क्वालिफाय झाला मेगा फायनलसाठी आणि कालच्या दिवसामध्ये उंबार्ली संघ क्वालिफाय झाला होता. त्या दोन संघांमध्ये मेगा फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना उंबार्ली संघाने 41 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 13ची गरज. सलामीचा एक मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय राजू म्हात्रे. बॅटमधून षटकार, चौकार, तिहेरी आणि सिंगल देखील पाहायला मिळाली आहे. नक्कीच सलामीचा आज ज्या दिवसामध्ये आशिष म्हात्रेने पूर्ण दिवस गाजवला होता, तो आशिष म्हात्रे फायनलच्या मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला, परंतु कर्णधार पारी इथे मात्र पेश केली आहे राजूने. चांगला चेंडू इनफिल्डमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीपमध्ये श्याम भोईर येतात, वेगाने चेंडू उचलतात, फेकतात. ऑन द स्टंप फेकी, चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये. वेगाने इथे मात्र धाव कंप्लीट केले. 2 धावा कंप्लीट. तर प्रति षटकारासाठी नितीन म्हात्रे मॅन फ्रॉम कुंभारपाडा 1000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. आजच्या दिवसामध्ये नितीन म्हात्रे यांनी इम्प्रेसिव्ह कॅश प्राइज आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. तसंच प्रेक्षकांना देखील हायवा जेलसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आयोजकांच्या वतीने. फुल्लर लेनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करताय, तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 32 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9ची गरज. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच. जशी हवी होती तशी मॅच मात्र सेट झाली आहे. दोन्ही संघांकडे बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. यावेळी गल्लीमधून फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. लेट कटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतोय. चेंडूला अडवला गेलाय, फेकी केली गेली आहे. तोपर्यंत 2 धावेचा अवधी, 2 धावा कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. राजू म्हात्रे थोडीशी दमछाक जरूर झाली आहे. सलामीला आले होते, एकेरी दुहेरी धाव संख्येला प्राधान्य दिले आहेत आणि त्याच्या जोरावर आता मात्र मॅच बनवली आहे. 8 चेंडू 7ची गरज. फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला वळवण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. पंच आम्हाला सांगतात येस इट इज बीमर. 2 धावा इथे मात्र ऍड होतील. समीकरणामध्ये आता मात्र उलटफेर होत असताना पाहायला मिळेल. 8 चेंडू 5ची गरज. या बीमरने पूर्ण काही हवा काढली म्हणावी लागेल. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स होतो 4 धावांसाठी हा चौकार.
सामने खेळवण्यात येणार आहेत, त्यामुळे स्टंप्सला कोणी हात लावू नये. पंचांना विनंती असेल मॅच फिनिश झाल्यानंतर स्टंप ताब्यात घ्यायचे आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. पूर्णपणे आता मात्र सामना झुकलेला पाहायला मिळतो. देवीचा पाडा संघ आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती त्या संघाने आणि विजयाचा फटका इथं मात्र कर्णधार भारी पेश करत असताना राजू म्हात्रेच्या बॅट मधून हा विजयाचा फटका पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरतोय देवीचा पाडा संघ. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी कर्णधार पहारी इथे मात्र पेश करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका इथे मात्र बजावत असताना संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची